आत्या, नको जाऊ ना उद्या. अजून 2-3 दिवस राहा ना. नाही ग बाई, झाले आता 3-4 दिवस. आता जाऊ दे मला माझ्या घरी. ताई, राहा ना तुम्ही 2-3 दिवस. आम्हाला पण चांगलं वाटतं. ए चंदा, सर्वजण म्हणून राहिले बाई तर आहे ना 2-3 दिवस. तशी पण तू नेहमी नेहमी येत नाही बाई. राह ना 2-3 दिवस, आम्हाला पण चांगलं वाटतं. आई, आता झाले ना 4 दिवस. आता किती राहू मी? ताई, आम्ही काही तुम्हाला उद्या जाऊ वगैरे नाही देणार. तुम्हाला आता 2-3 दिवस राहावंच लागेल. वहिनी, तसं नाही. मग कसं सांगा? आता पोरं भाऊ तुमच्यासोबतच आले आहे ना. मग मग कशाची काळजी आहे तुम्हाला? काळजी कोणाचीच नाही आहे वहिनी. पण माझी अंगणातली तुळस माझी वाट पाहते मी घरी नाही राहिली तर. आपली अंगणातली तुळस म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक राहते. तिच्यामुळे आपलं रक्षण होते. आपण तिला कसं विसराव? माझ्या तुळशीसाठी मला उद्या घरी जावं लागेल, कारण ती माझी वाट पाहत आहे. आणि ती आहे म्हणूनच मी बिंदास म्हणू शकते का मला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही आहे. आता मी काहीच नाही बोलू शकत ताई. ठीक आहे, जा उद्या तुम्ही. हो बाई, जा तू घरी. पोरीच्या मायेबाई माहेरचे लोक विसरून जाते का पोरगी आता आपली नाही राहिली. तिचाही संसार आहे, तिचं घर आहे. चंदा, मी आज गर्वानं सांगू शकतो का माई पोरगी आपला संसार किती चांगल्या रीतीनं सांभाळते. जा बाई तू घरी, पण भेटायला येत जा आता मधात. हो आई, तू काळजी नको करू. मी येईन जेव्हा वेळ भेटला तेव्हा. पण आता मला जाऊ दे. ठीक आहे, जा मग उद्या.